आमचे यड्रावकर साहेब निवडून यायला पाहिजे। त्यांनी गरिबांसाठी झटतात आणि खूप काळ त्यांनी गरिबांना मदत करून प्रत्येक समाजासाठी त्यांनी झटत आहेत। प्रतिनिधी विनोद शिंगे, आज आपण शिरोळ विधानसभेच्या रणधुमाळीची प्रचाराची रणधुमाळी तपासण्यासाठी कोथळी या गावामध्ये आलो आहे। आपण या सर्वांना विचारतोय, आजी शिरोळ विधानसभेची निवडणूक लागली, इथला आमदार कोण व कसा असावा? आमचं काम कोण केलं त्यांना आम्ही सहकार्य करणार। यड्रावकर पाटील, हां राजेंद्र पाटील यड्रावकर, त्यांनी आमचं काम केल्यात, कोबा केल्यात, मंडप बांधल्यात। आमचं देवळाचं समाजाचं सगळं काम त्यांनी चांगलं केलं आणि पण करणार आहेत। आम्ही पण करणार, आम्ही पण त्यांनाच मतदान देणार आहे। आमचं मत आहे राजेंद्र पाटील यड्रावकर यांनीच निवडून यावे। त्यांनी गरिबांसाठी झटतात आणि खूप काळ त्यांनी गरिबांना मदत करून लाडक्या बहिणींना सगळ्यांना पैसे मिळाल्यात आणि असंच त्यांनी बहिणींच्या पाठीवर राहावं। भावाला आमच्या मतदानाची गिफ्ट देणार, मतदान देणार आम्ही, भावाला आमचं मतदान देणार आम्ही, देणार देणार आम्ही। माझं मत पण यड्रावकर साहेबांनाच आहे। कारण त्यांनी गावात भरपूर काम केलेत। आमच्या चर्मकार समाजाचं हॉल बांधून दिल्यात, परत रस्ते बांधणी केल्यात आणि प्रत्येक समाजासाठी त्यांनी झटत आहेत। प्रत्येक समाजाचं काम त्यांनी भरपूर केलेलं आहे। आमच्या गावात भरपूर निधी त्यांनी जमा करून आणून दिलेला आहे। प्रत्येक मंदिरासाठी परत प्रत्येक समाजासाठी त्यांनी झटत आहेत, म्हणून आमचं मत हे यड्रावकर साहेबांनाच। लाडक्या बहीण योजनेत पण त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे भरपूर, आणि ज्यांचं झालेलं नाही त्यांनाही त्यांनी मदत करून म्हणजे लाडकी बहीण योजनेत मदत भरपूर केलेली आहे। त्यांनी भरपूर फायदा झाला आहे आमच्या समाजाच्या मुलींनी। त्यांनी म्हणजे त्यांची फी माफ झालेली आहे, त्यामुळे आमच्या समाजाची मुली शिकत आहेत। त्या बालकांची परिस्थिती नव्हती, त्याही मुली शिकायला लागल्यात। आता मुली शिक्षणासाठी वरच्या टॉपवर आलेल्या आहेत। चांगलं झालं, असंच मुलींनी तिने शिकवत जावं। मुलींना प्राधान्य द्या शिक्षणात, मुली आज कुठंच कमी नाही आहेत। आणि असंच जरा प्राधान्य दिलं की मुली उच्च शिक्षण सगळीकडं जास्त हे होतील, गरीब घराण्यातल्या पोरी पण जरा शिक्षणात हे होतील, प्रगतीला येतील। हां, एक नंबर काम झाले ते, कारण की मुलींना शिक्षणासाठी फक्त पैसा, हे बसचं पास, हे खर्च भरपूर आहे। आणि एका गोष्टीने चांगलं झालं की ते मोफत दिलं, गोरगरिबांच्या मुली जरा शिक्षण जरा शिकल्या, सरकारी नोकरी वगैरे लागल्या, त्यांचं घरच चांगलं होईल ना। हेच सत्तेत यावं सरकार, आमचे यड्रावकर साहेब निवडून यायला पाहिजे।